नमस्कार मित्रांनो, डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या, धडाकेबाज निर्णय, निवडणुकीपूर्वी राज्यात 5 मोठ्या घोषणा, काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया। तर पहिली मोठी बातमी बघा, पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायाचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला। बैठकीच्या सुरुवातीला चालू हंगामातील पीक विम्याचा आढावा घेण्यात आला। तसेच आधार लिंक अथवा इतर कारणामुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर लावण्याची सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले। त्यानंतर बघा, गेल्या वर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे अनेक जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले नाही, त्यामुळे जलाशयातील सुपीक गाळ काढून तो शेतकऱ्यांना आपल्या शेतात टाकण्याची संधी मिळणार आहे। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे। या योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे। त्यानंतर बघा, उपोषणाच्या 4थ्या दिवशी मंगळवारी 13 फेब्रुवारी रोजी जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला। त्यांनी किमान पाणी तरी प्यावे यासाठी महिलांसह ग्रामस्थांनी विनवणी केली। अधिसूचनेच्या अंमलबजावणीशिवाय मी पाणी पिणार नाही। 15 तारखेचे अधिवेशन 20 तारखेला ढकलले। माझा जीव गेल्यावर सरकार महाराष्ट्रात राहील का? समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली असेल तर शांततेत बंद पाळावा, असे जरांगे पाटील म्हणाले। त्यानंतर बघा, मोदीची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी असते। तिसऱ्या टर्ममध्ये मी भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणार आहे। भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठी वाढ होत आहे। कुठेही संकट आले तरी सर्वात लवकर पोहोचणाऱ्या देशामध्ये भारताचे नाव असते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। ते अबुधाबीतील अहलाना मोदी या कार्यक्रमात बोलत होते। यावेळी हजारो भारतीय उपस्थित होते। त्यानंतर बघा, पोषण आहारातील खिचडी रोज खाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पोषण आहार आता अधिक पोषण होणार आहे। विद्यार्थ्यांना आठवड्यातून किमान 1 दिवस फळे, बिस्किट, दूध, चिक्की, राजगिरा लाडू, गुळ, शेंगदाणे, बेदाणे, चुरमुरे अशा स्वरूपात पूरक आहार देण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले। त्यानंतरची बातमी बघा, निवडणूक आयोग काही दिवसातच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे। यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या कामगिरीवर सर्वोच्च न्यायालय खुश असल्याचे दिसून येत आहे। त्यानंतर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून देशभरातील 1 कोटी घरांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज देण्याची योजना सुरू केली आहे। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना या योजनेतून 300 युनिट वीज पूर्णपणे मोफत मिळणार आहेत। देशभरातील नागरिकांचे शाश्वत विकास समृद्धीसाठी ही योजना सुरू केली असून याचा 1 कोटी नागरिकांना फायदा होणार आहे। दरम्यान या योजनेअंतर्गत 75,000 कोटी रुपये खर्चून दरमहा 300 युनिट सौर ऊर्जा मोफत दिली जाणार आहे। त्यानंतर बघा, आंदोलनादरम्यान जर माझा जीव गेला तर हे सरकार महाराष्ट्रात राहील का? मंत्री आमदार हे त्यांच्या घरी राहतील का? दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात दिसेल, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले। जरांगेंनी सरकारला इशारा देताना सांगितले की 2 दिवसात अधिवेशन घेणार होते, घेतले का? डबल रोल करू नका। मराठे काय आहे तुम्ही 15-16 तारखेनंतर बघा। आम्ही महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही। आमच्या मागण्या मान्य करा। मी उपोषण कायमचे मागे घेतो, जरांगे पाटील म्हणाले।